चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर मी माझं तुमच्यासोबत आता नाईट रुटीन शेअर करत आहे। आता जस्ट आमचं जेवण झालेले आहे। मस्त छान मी जेवणामध्ये बनवली ती कढी बनवली होती, राईस बनवला होता, कढी आणि भात इतका एकच नंबर लागतो। त्याच्यासोबत मी बनवले होते दुधी भोपळ्याचे पराठे बनवले होते। तर आद्विक सहसा राईस खात नाही, त्याला लागतात, मग पराठे त्यांनी खाल्ले, दिशूनी पण। तर एकदम आज छान मस्त जेवण झालं, पोटभर झालं, खूप पोट भरले आणि मस्त छान एकदम गरमागरम दुधीचे पराठे। आणि मी नाचणी ही मिक्स दळून आणलेली होती, जेणेकरून 4-5 पीठ मिक्स आहे, हेल्दी आहे म्हणून मुलांना। भाकरी अशा खात नाही, तर मी अशा पद्धतीने भाज्या भाकरी अशा खाती नाही, तर मग कसं आपण मिक्स सर्व भाकरींचं पीठ म्हणजे सर्व धान्यांचं पीठ, त्याच्यात 5 धान्यांचं पीठ होतं, 5 ते 6 धान्यांचं। त्याच्यामध्ये मग दुधी भोपळा तर असं काही खाणार नाही मुलं, तर त्या हिशोबाने मी त्या प्रकारे बनवत असते आणि मुलांना खाऊ घालते जास्त शक्यतो। आद्विकला नाटकं करतो भाज्या खायला। तर चला मी आता रात्रीचं आवडते तुम्हाला सांगते। पावसाच्या दिवसांमध्ये ना चिलटे होतात घरामध्ये, छोटे छोटे किडे होतात, ते चिलटे ते होतात, ते इतके इरिटेट होतं ना, तर ते नको व्हायला म्हणून रात्रीच्या स्वच्छता करायची असते। रात्री व्यवस्थित आवरून घेतलं ना तर ते किडे नाही होत, कारण की ओलसरपणा, परत अन्न त्याच्यामुळे ना त्या गोष्टी होतात। आपलं उरलेलं अन्न असतं ना तर ते वरती असतं, आपण जे ओला कचरा असतो ना किचनवरती, त्याच्यामुळे जास्तीत जास्त होतात। तर तेच मग मी आता आवरून घेते, म्हणजे चिडते घरात होत नाही। तर तुम्हाला दाखवते मी आता काय काय आवरून घेते। आमचे जेवण झाले ना, तर मग म्हटलं आम्ही भांडे क्लीन करून घेऊया, नंतर किचन सर्व क्लीन करते। आणि हे रात्रीच्या रात्री केलेलं ना बरं पडतं। तर रात्री कसं केलं ना तर आपल्याला पण मग जास्त कामं नाही पडत आणि सकाळी पण आपले कामं लवकर होतात। तर मी पटापट हे भांडे घासून घेते। साईड टू साईड आधी चालू होता। तर आपल्या घरात आहे ना पावसाळ्यात चिलटे होतात, खूप छोटे छोटे किडे ते असतात ना, आणि एकदा झाले ना तर खूप खूप होऊन जातात आणि एका ठिकाणीच बसतात आणि मग थोडं धकाला उठतात। ते डोळ्यात जर गेला ना खूप आग होते त्या किड्यांची। तर ते चिरमुटे का चिलटे काय म्हणतात ना, तर ते नको व्हायला घरामध्ये। तर त्याच्यासाठी काय होतं, ओला कचरा जो असतो ना आपला ओला किचनमध्ये, जे आपण भाज्या निवडतो, कांद्याचं हे ते असं ज्या गोष्टी असतात ना ओल्या कचऱ्याच्या, त्या किचनमध्ये आपण ठेवतो, तर त्या ओलसरपणा किंवा ओल्या कचऱ्यावर ते लवकर चिलटे तयार होतात आणि मग ते चिलटे तयार होऊन खूप ठिकाणी सारखे बसतात आणि ते खूप जास्त होऊन जातात। तर तेच नको व्हायला म्हणून आपण आहे ना रात्रीच्या रात्री काय केले पाहिजे, भांडे घासून घेतले पाहिजे, कारण की चिलटे किंवा झुरळांचा प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते, म्हणून आपण ह्या गोष्टी क्लीन केल्या पाहिजे। तर त्याच्यासाठीच मग मी रात्रीच करते। आणि एक अजून हे महत्त्वाचं, तर आपल्याला दुसऱ्या दिवशी जर आपण सकाळचं मॉर्निंग रुटीन असेल, जॉबला पण जात असणार, तर आपल्याला काय होतं, जॉबला असो नसो रात्रीचे भांडे घासलेच पाहिजे। आणि काय होतं, सकाळची कामं लवकर उरकतात, सकाळी उठल्यावर आपलं ना पटकन आवरू शकतो। स्वयंपाक, ज्या गोष्टी, देवपूजा, या सर्व घरातलं नीटनेटकं आवरून जाणं ऑफिसला जाताना, तर त्या गोष्टी होऊन जातात। म्हणून मग आपण वेळेतच आवरून घेतलेलं बरं पडतं, कारण की मग धावपळ पण होतं आणि सकाळी जर किचन मस्त फ्रेश क्लीन नीट दिसलं ना तर अगदी मूड आपला फ्रेश होतो आणि भारी पण वाटतं। तर त्याचमुळे मग मी नेहमी माझे ना किचनचे भांडे ना रात्रीच्या रात्री घासून घेते, अजिबात ते भांडे ठेवत नाही। आणि हे बघा इतके सर्व भांडे, कारण की संध्याकाळच्या टायमात पण मी भांडे बाकीचे घासून घेतले आता पण। आणि मी आता कढी केली होती, राईस, पराठे बनवले, त्याच्यामुळे थोडे जास्तीचे भांडे निघाले आज। तर आता पटापट हे सर्व भांडे क्लीन करून घेते आणि भांडे क्लीन झाल्यानंतर बाकीची जी कामं आहे ते तुम्हाला दाखवतेच पुढे। तर इथं पाहू शकता माझे सर्व ऑलमोस्ट भांडे क्लीन झालेले आहे, तर खूप सारे भांडे होते। त्याच्यानंतर मग लगेच तुम्हाला सांगते, मी बेसिंग एरिया आहे ना तो नेहमी क्लीन आणि नीट ठेवते। बेसिंग एरिया नेहमी स्वच्छ ठेवावा, तिथे जर आपण घासलं नाही, वारंवार पाणी व्यवस्थित सोडलं नाही, ते ड्रेनेजमध्ये पाणी थोडंसं हे पण करायला पाहिजे, आपण जरा जास्तीचं पाणी थोडंसं ओतून द्यायला पाहिजे, ते पातली घाण वगैरे निघून जाते। त्याच्यातला जो वास असतो ना तो खूप घाण येतो, जर आपण व्यवस्थित क्लीन नाही ठेवलं ना तर वास घाण येतो, खूप घाण होऊन जातं तिथला एरिया। तर सिंक नेहमी ह्या स्वच्छ असावा आणि सिंकच्या आजूबाजूचा एरियासुद्धा स्वच्छ असावा। मी आता पहिल्यांदा तर हे साईडचं पण किनार काय होतं, आपण भांडे घासतो ती चिकट काही ना काही उडत राहतात, मग तिथं काळपटपणा येतो, तो सुद्धा नेहमी असं मी जेव्हा बेसिंग असते ना तेव्हा क्लीन करूनच घेते, अजिबात फक्त बेसिंगच क्लीन करते असं नाही, तर साईडचा एरियासुद्धा मी व्यवस्थित क्लीन करून घेते। आणि हा ओला कचरा आहे ना मी लगेचच आता
खाली टाकण्यासाठी डस्टबिनमध्ये, कारण की घरात रात्रभर मी ठेवतच नाही. आणि रात्रीच्या रात्री रात्रीच सर्व आवरून झालं ना किचनचं, लगेच मी कचरा टाकायला देते, जेणेकरून रात्रभर घरात राहत नाही आणि चिलटे वगैरे होत नाही. तर ही अशी काळजी मी नेहमी घेते माझ्या किचनची. आणि मला ना अजिबात असं नाही का घाणेरडे पणा नाही आवडत, एकदम टापटीप ठेवायला आवडतं. आणि तसं ठेवलं ना तर आपले मुलं पण घरात राहतात, सर्व गोष्टी हायजीन असल्याच पाहिजे. आणि आता पावसाळा आहे तर मुलं कसं लवकर आजारी पडतात, त्यांना लवकर इन्फेक्शन होतं. तर त्याचमुळे मग मी काय करते, लवकरच क्लीन करण्याचा प्रयत्न करते, रात्रीच्या रात्री वेळेच्या वेळी क्लीन करते. तर इथं पाहू शकता सर्व छान व्यवस्थित क्लीन करून घेतलं बाजूचं. आणि आता हे सर्व घासण्या वगैरे असतात ना, त्या धुवून वगैरे स्वच्छ करून ठेवणार. घासण्या पण आपण जर घासून झाल्या ना तर धुवून स्वच्छ ठेवली नाही ना तर तिचा वाससुद्धा येतो, कारण की त्याच्यामध्ये अन्नाचे कण असतात. तर ते तसेच राहिले ना कुजतात आणि त्याचा वास आपल्याला येतो घासणीचा. म्हणून घासणीसुद्धा नेहमी घासणी स्वच्छ धुवून घेतलेली पाहिजे. तर अशा पद्धतीने सर्व मी इथं क्लीन केलं, तुम्ही पाहू शकता. आणि सर्व व्यवस्थित जिथल्या तिथं घासणीचं वेगळं सेक्शन आणि साबणाचं हे व्यवस्थित ठेवते. साबण पण दिवसभरात सुकून जाते व्यवस्थित, तर त्याच्यामुळे मग मी असं क्लीन करून ठेवते. आणि इथं पाहू शकता सर्व छान आता इथं घासून घेतात, ही सर्व धुवून घेते आणि बोलते तुमच्याशी. तर रात्रीच्या रात्री पण मी माठ आहे ना भरून घेते, कारण की मग दिवसा कसं माठ नको नाही का, म्हणजे रात्रीचं थंड होऊन जातं. नॉर्मल पाणी जे आपल्याला लागतं ना ते नॉर्मल पाणी भेटतं, म्हणून मी रोज रात्री माठ भरते, म्हणजे दिवसभर बरोबर का आपल्याला हे होतं, कामात येतं. तर इथं माझं सर्व आता माठ पण भरून झालेलं आहे आणि हे रोज मी रात्रीच करते. आता इथे पटकन मी क्लीन करून घेते. तर हे सर्व आता पुसून घेते गॅस आणि ते. आणि आमचे तिघांचे जेवणं झालेले आहेत, तर हे ताट वाढून ठेवलं आहे, म्हणून मग मी चाळण झाकून ठेवलेली आहे. डायरेक्ट म्हणजे ताटच देता येतं नाही का. तर त्याच्यामुळे आम्ही तिघं जेवण घेतलं लवकर, कारण की मी आता रोज उपवास धरते श्रावण सोमवारचे. तर त्याचमुळे तर इथे सर्व आता मी क्लीन करते, कारण की आपण जेव्हा स्वयंपाक करतो तेलाचे डाग वगैरे उडतात, तर त्याच्यामुळे कारण की मी संध्याकाळी पण गॅस क्लीन केला होता, त्याच्यामुळे आता जास्त एवढा खराब झालेला नाही आहे. आणि सर्व किचन खाली पण आपण बघा, इथे पण काही ना अन्नाचे कण पडलेले असतात, तर ते सुद्धा क्लीन करायचे वेळेच्या वेळी, कारण की मग झुरळ याच्यानेच होत राहतात घरामध्ये. तर त्याचमुळे मग मी हे सर्व क्लीन करून घेते. तर इथं पाहू शकता किती छान असं मस्त आवरल्यानंतर दिसतं. आणि मग मी नेहमी असं वेळेच्या वेळी आवरून घेत असते. तर इथं सर्व, म्हणून माझं किचन आहे ना व्यवस्थित स्वच्छ आणि नीट राहतं, आणि मला असंच किचन आवडतं. अजिबात मी किचन असं नाही का खराब होऊ देत नाही. तर अशा पद्धतीने मी रात्रीच्या वेळेस माझ्या किचनची स्वच्छता करत असते. आणि किचन असं स्वच्छ राहिलं ना तर मला सकाळचा टाईम मस्त व्यवस्थित पटापट सर्व गोष्टी आवरता पण येतात. तर इथं पाहू शकता सर्व नीट आणि क्लीन झालेलं आहे किचन. तर भारी वाटतं असं किचन आवरून झाल्यानंतर. तुम्हाला पूर्ण फायनल लुक माझ्या किचनचं दाखवते आवरून झाल्यानंतर. आता थोड्याफार गोष्टी राहिल्या आणि त्या करते मी, आणि तुम्हाला लवकर माझं किचन दाखवते. त्याच्यानंतर सर्व झालं, किचन व्यवस्थित क्लीन झालेलं आहे.
आता सर्व किचनमध्ये कसं कचरा वगैरे काही आपण स्वयंपाक करतो ना, का थोडंफार पडलेलं असतं तर ते सर्व मी झाडून घेते. तर असं नाही का आपण नाही का किचन स्वच्छ करायचं, तर इथं सर्व जे असतं ना कचरा वगैरे तो पण थोडाफार पडलेला असते, इतका नसतो पण तरी पण मी एकदा झाडून घेत असते किचन. तर इथे सर्व आता नीट पटकन क्लीन करून घेते. आणि तुम्हाला सांगते मी लोणचं पण भरून ठेवलेलं आहे. खाली इथं बरणी ठेवून दिलेली आहे छोट्या स्टूलवरती, तर व्यवस्थित इथे ठेवून दिलेलं. आणि आता सर्व ऑलमोस्ट माझं सर्व आवरून झालेलं आहे. आणि असं मी अर्धा तास देते, रोज रात्री अर्धा तास देते माझ्या किचनसाठी. किचनला आवरून घेत असते आणि किचन स्वच्छ करत असते, जेणेकरून मला सकाळी कोणतीच घाई गडबड होत नाही. कारण की मुलं पण सकाळी जातात, मी पण सकाळी जाते, त्याच्यामुळे मग मला वेळ पण नसतो. तर त्यामुळे मग रात्रीच्या वेळेस मी ही स्वच्छता सर्व करत असते. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या किचनमध्ये सर्वात गोष्ट महत्त्वाची म्हणजे फ्रीजमधून सतत काही ना काही गोष्टी आपण काढत राहतो, मुलं हात लावत राहतात आणि ते हँडल ना सर्वात जास्त खराब होतात, काळे होतात. ते हँडल स्वच्छ आणि नीट केले पाहिजे, कारण की मुलं चिकट तेलकट असे हात लावत राहतात. त्यांना असं म्हणजे असं नाही का कळतच नाही कसं व्यवस्थित ठेवावं. त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी आपल्यालाच क्लीन कराव्या लागतात. म्हणून मग मी नेहमी हे माझं हँडल वगैरे तर क्लीन जास्त करतच असते, कारण की त्याच्यावरती डाग वगैरे दिसले ना तर अगदी खराब दिसतात. आता लवकरच मी माझ्या फ्रीजचं कशी डीप क्लिनिंग करते ती सुद्धा दाखवेल, मला करायची आहे. बरेच दिवस झाले सध्या मला ते असरायच्या कामामुळे वेळच मिळाला नाही, त्याच्यामुळे मग मी लवकरच ती पण क्लिनिंग करणार आणि तुम्हाला ते पण दाखवते. तर आता इथे सर्व असं क्लीन करून घेते पटकन. आणि असं सर्व नीटनेटकं ठेवलं ना तर किचन अगदी एकदम टापटीप स्वच्छ चमकतं, एकदम भारी दिसतं. तर इतकं भारी वाटतं ना किचनमध्ये असं बघून. तर मी नेहमी अशा पद्धतीने किचनची स्वच्छता करते. तर आज मस्त छान फक्त अर्धा एकच तास लागतो, 30 मिनटामध्ये सर्व गोष्टी होऊन जातात. तर 30 मिनटं तर आपण देऊच शकतो. आणि त्याच्यानंतर भांड्यांची पण मांडणी व्यवस्थित करून घेते. डबे, मुलांचे टिफिन बॉक्स वगैरे सर्व गोष्टी नीटनेटके ठेवून घेते, म्हणजे जेणेकरून मग मला नाही का असं इकडे तिकडे भांडे झालेले पण आवडत नाही. म्हणून मग मी व्यवस्थित असं रचून घेत असते आणि भांडे रचतानीच नीट ठेवून देते. कारण की इकडे तिकडे भांडे लावले ना तर ते खूप अस्तव्यस्त होऊन जातात त्याच्यामुळे. आणि आता अजून तरी मॉड्युलर किचन राहिलं असतं तर अजून छान दिसलं असतं. तर मी जस्ट इतकी कामं आवरून घेतली, किचन तर क्लीन केलं, पूर्ण बेसिंग तो एरिया ना पूर्ण क्लीन करते रेग्युलरली. कारण तिथं आपण भांडे घासून साईडला पण उडतं, खराब होतं, काय डाग पडतात, त्याच्यामुळे साईडचं पण तिथं क्लीन करत असेल. सर्व किचन पण क्लीन केलेलं आहे, ओटा अगदी चकाचक केलेला आहे, भांडी व्यवस्थित लावून ठेवलेलं आहे, जेणेकरून टिफिन बॉक्स घासून ठेवलेले असतात, भांडे सर्व. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ना काम आवरायला सोपं पडतं. आणि मुलांचं पण मग बाकीची तयारी टिफिनचं ना काय काय ते नियोजन करून ठेवते मी आधीच. तुम्हाला एकदम असं छान किचनचं लूक दाखवते, नंतर बोलते. असं मी किचन आवरलेलं आहे. तर मस्त छान चकाचक आपलं किचन दिसतंय. तर एकदम छान असं किचन दिसतंय. आणि असं आवरून ठेवलं ना तर बरं पडतं, कारण की काय होतं सकाळी सकाळी खूप घाई गडबड होते आणि ती घाई गडबड नको व्हायला, सकाळी सकाळी धावपळ नको व्हायला. म्हणून मग मी रात्रीच्या वेळेस माझं तरी रुटीन असं आहे, व्यवस्थित किचन नॉन मॉड्युलर राहिलं किंवा मॉड्युलर राहिलं त्या गोष्टी आवरून ठेवल्या ना तर किचन व्यवस्थित मेंटेन असतं आणि व्यवस्थित पण दिसतं. तर अशा पद्धतीने माझं नाईट रुटीन असतं. रेग्युलरली मी किचन असं स्वच्छ करून झोपते. त्याच्यानंतर मग कसं सकाळी स्वयंपाक मला काही प्रॉब्लेम नाही. तर असं करत असते, म्हणून जेणेकरून आपल्याला पण तुम्ही जॉब करत असाल तर नक्की असं सर्व गोष्टी मॅनेज करत जा रात्रीच्या वेळेस, म्हणजे आपली सकाळी धावपळ होत नाही, आपल्यासाठी पण वेळ मिळतो. तर चला मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, भेटूया आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.